पाय कान डोळे मुख बोलाया वचन जेणे तू जोडीशी नारायण नाशे जीवपण भवरोग. तर हा जीवपणा, मग हा जीवपणा तुम्ही आम्ही सर्वजण कितीही ज्ञानी झालं तरी हा जीवपणा कायम राहते. जेव्हा संतांच्या सद्गुरूची भेट होते, जेव्हा संत जीवाचा आणि शिवाचं ऐक्य करतात, तेव्हा हा जीवपणा ते काढून देतात. नाशे जीवपण भवरोग. मग हा जीवपणा कोणत्याच मेळाव्यात घातल्या जात नाही. हे वचन तुम्ही फक्त कानात घ्या की बाबा रे, कोणत्याच मेळा, जेव्हा वैष्णव मेळावा घडते, जेव्हा आमचे बाबा घरोघरी जाता आणि नाम देता, तेव्हा तो जीवपणा नाहीसा करता, म्हणजे बाद करता. अनादी कालापासून जीवाला नाशे जीवपण भवरोग. मग हा जीवपणा ते काय करतात तर काढून घेतात आणि जीवाचा उद्धार करतात. तर ते आपल्या निज हस्ते, वाटी आपल्या निज हस्ते आणि भाग्याचा तो पावे तेथे. परंतु असं आहे, परी उपतिष्ठे पूर्व पुण्य. तिथे पूर्व पुण्य तीड तीड प्रत्येक जन्मामध्ये तीड तीड साचे, तेव्हाच हे श्रीरामाचं रामाचे नाम. कारण भक्ती जाणे जाणे भक्तीचा जिव्हाळा म्हणजे आम्हाला संताबद्दल, सद्गुरूबद्दल आम्हाला जिव्हाळा यायला पाहिजे. मग काही नाम घेतो तर जिथे नाम घेतो ते तिथे चूक जायला असते, कारण आम्हाला नामाची आठवण राहत नाही. आणि येते कधी मधी तर मग तू जिव्हाळा राहत नाही, कारण त्याला काय सदा देव सदा जवळीच असे, पाहो जाती देश देशे, ज्याशी समजला तो गदा गदा असे, कैसे हे आंधळे जन विसरुनी गेले खऱ्या देवा. तुकाराम महाराज म्हणते, बाबा रे, तुझ्या जवळ तुझा देव आहे, कारण अविट दे माये विटेना, जवळच आहे परी भेटेना. आणि तुम्हा आम्हाला फार भाग्यवान, कारण भाग्यवंता घरी भजना भाग्यवंता घरी भजना कीर्तना, त्यांची वाट पाहे रघुनंदना, त्यांची वाट पाहे रघुनंदना. भाग्यवंताच्या घरी, कारण जो भाग्यवान असतो, कारण कोटी कोटी पुण्य संपत्ती असेल ऐके गाठी, ते जोडे माझ्या या संताच्या संगती. पुण्य कोटी कोटी केलं असेल तर आम्ही एकनिष्ठ राहतो, नाही तर नाम घेतो पुन्हा माया आड येते. प्रत्येकाला हे माया काय येईल आहे तर ती उपाधी वाढवते. कारण या उपाधी माझी मी गुप्त चैतन्याचे सर्वांगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारते. कारण ते तत्वज्ञ तुमच्या हृदयात आहे. एही तरी सर्वांच्या हृदय देशी मी अमुक आहे ऐशी, आणि जी बुद्धीस पुरे अहिर्निशी ते वस्तू गामी. माऊलीने सांगितलं की बाबा रे, मी भगवंत म्हणजे काय तर एरवी मी सर्वांच्या हृदय देशी, मी अमुक आहे ऐशी. बुद्धी, मग बुद्धीचं काम आहे ते बुद्धीस पुरे अहिर्निशी ते वस्तू गामी. मग कोणती बुद्धी तर संतांची विवेक बुद्धी. कारण गुरु ते ज्ञान, ज्ञानी दर्शन, दर्शनी समाधान आती जैसे. चंद्र तेथे चंद्रिका, अंबुई तेथे अंबिका, संत तेथे विवेका असते जिथे. कारण संतांजवळ काय आहे विवेक आहे. मग तो विवेक या आपल्या विचाराला जर जोडला गेला
तर जीवाचा काय होतो, उद्धार होतो. आणि जो भाग्यवान असतो तो भाग्यवंताच्याच घरी, आमच्या भाग्यवंताच्याच घरी हे निज ज्ञान, हे गुह्य ज्ञान तिथे प्रगट होते. आपल्या हस्ते भाग्याचा तो वाटे आपुल्या निज हस्ते, लाही सीत लागे हाती, दोष देखून या पडते. लाही, आपण पंढरपूरला जातो, पंढरपूरच्या यात्रेला, आषाढी कार्तिकीला, आणि तेथून लाही आणतो. मग त्या लाहीचं उद्दिष्ट काय? तर ती लाही जोपर्यंत आमच्या जीवाची लाही होत नाही, बीज भाजुनी केली लाही, आम्हा जन्म मरण नाही. तुकाराम महाराज म्हणते, बाबा रे, या जीवाची लाही व्हायला पाहिजे. कारण जन्माचे ते मूळ काढले शोधून, दुःखाचे कारण जन्म घ्यावा. कारण दुःखाचं जे कारण, त्याच्यामुळे आमचा तुमचा जन्म झाला. कारण दुःख निवृत्त करण्यात पुरुषार्थ नाही, सुख निवृत्त करण्यात पुरुषार्थ नाही, तर खरे सुख ज्यात प्राप्ती आहे सुखाची, तो पुरुषार्थ म्हणजे प्रेमाभक्ती. तर 4 पुरुषार्थ आहे, धर्म, अर्थ, काम, मोक्ष. आणि 5वा म्हणजे काय आहे, तर प्रेमाभक्ती. तर हे प्रेमाभक्ती, जेव्हा आम्हाला प्रेम मिळते संतांचं, सद्गुरूचं, तेव्हा आमच्या जीवाची काय होते, तर ह्या जीवरूपी हे जे बीज आहे, पुन्हा जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकवणार, तर ते बीज या भक्तीच्या पेठेमध्ये भाजल्या जाते. अग्नी कुंडे बीजे घातली, तया अंकुरदशी जेवी मुकली, ते बिना फळताची अर्पिली, शुभा शुभे कर्म. अग्निकुंडे बीजे घातली, कारण मग ते एकदा बीज भाजलं की पुन्हा, कारण लाही आणली, आपण मका आणतो का हो? नाही. कारण मका जर आणला, सर्वांना माहित आहे आपल्या साधकांना, जर मका जर आणला तर पुन्हा उगवण्याच्या प्रतिक्रियेमध्ये येईल, उत्पत्तीला काय होईल, कारण होईल. मग जेणे साधना यमाची यातना, ऐशिया साधना करा काही, जेणे तू जन्माला येऊ नकोस असं साधन कर. तर ते साधन म्हणजे
जीवाची लाही होणं. मग जोपर्यंत आम्हाला हे लाही मिळत नाही, जोपर्यंत आमचं बीज, कारण फळ असते आणि त्या फळाच्या मध्ये आतमध्ये एक बी असते आणि त्या बियाच्या मध्ये जो गर असते, जो गाभा असते, तो उत्पत्तीला कारण असते. मग या जीवाच्या ठिकाणचा जो गाभा आहे तो उत्पत्तीला कारण आहे. तर मग या बहिरंगानं कितीही भक्ती केली तरी तो गाभा जो आहे या जीवाच्या ठिकाणचा तो बाजल्या जाणार नाही. हे त्रिकाल बाधित सत्य आहे. म्हणून रामकृष्ण अवतार झाले तरी त्यांना सद्गुरु करावा लागला. राम 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 सर्वच म्हणती, परीन ओळखती आत्मा राम. दशरथाचा पुत्र आहे त्रिकाळाचा, अनंत युगीचा आत्मा राम. तुका म्हणे राम तुझा तूच पाही, ओळखून घेई सद्गुरूच्या मुखे. श्रीरामाला सुद्धा वशिष्ठांकडे जावं लागलं. आमच्या कृष्णाला सुद्धा सांदीपनी मुनीकडे जावं लागलं. कारण सत्य म्हणजे आत्मा, तुमचं आमची जे सत्ता, की ज्या सत्तेनं तुमची आमची हालचाल होते ते तुमच्या जवळच आहे, पण त्या सत्तेची आम्हाला ओळख नाही. आणि ते ओळख संत या भक्तीच्या पेठेमध्ये तुम्हाला ओळख करून देतात. धन्य धन्य त्यांची. कारण धन्य त्याचा पिता आणि धन्य त्याची माता, की जो स्वहिता तो जागता, तो त्याच्यासाठी तो जागता असते. तोच तो खरोखर या जगामध्ये धन्य असते, की आमच्या जीवाच्या ठिकाणचं जे बीज आहे ते या भक्तीच्या पेठेमध्ये भाजले गेलं आणि पुन्हा जन्म मरण्याचे जे फेरी होती तर आम्ही मुक्त झालो. नाही सीत लागे हाती, दोष देखून या पडते. पहा, जेव्हा भगवंताची भक्ती आम्हाला घडते तेव्हा मलावरण, विक्षेप आणि आवरण दोष असतो. जीवाच्या ठिकाणी जन्मताच हा 3 दोष आहे, 3 बंध आहे. बंधनापासून उगलल्या गाठी, देताली मिठी सावकाश. कारण आमच्या ठिकाणचे जे बंधन आहे ते तटातट या भक्ती म्हणजे साधे गंमत नाही. कारण हे अष्ट सात्विक भाव असे उत्पन्न होता. अष्ट सात्विक भाव देवतयावरी कृपा करे. कारण वासनेचे बीज जळून जाय, मग राम नामे उपजे आवडी, सुख घडी वाढू लागे. कंठी प्रेम दाटे, नैनी नीर लोटे, हृदयी प्रगटे राम रूप, हृदयी प्रगटे आत्मरूप. तुमच्या ठिकाणची जी सत्ता आहे तो राम आहे, तर त्याचं प्रगटीकरण होते तेव्हा डोळ्यातून अश्रू येतात, घाम येतो. ही गोष्ट सामान्य नाही आणि कोणीही त्याचा विचार करण्यासारखी गोष्ट आहे, की ही गोष्ट जगाच्या बाजारात मिळत नाही. जगाच्या बाजारात सर्व काही मिळेल, हरिनाम हरिनाम. कारण हरीचे जे नाम, हरिनाम सर्व राम राम. कारण चोर और ठाकुर जिस नाम से ध्रुव परला करे ओ नाम और कुछ. राम राम तो सब कुछ कहे, नाही का? कारण राम नाम मग ती कथा अपूर्ण राहिली की बाबा हे जो राम नाम जो आतमध्ये जाईल. कारण राम म्हणता रामची वैजे, पदी वैसनी पदवी गैजे, ऐसे सुख आहे वचनी, घेऊन अनुभव सांगे, तुका चाखोनी सांगे, अनुभव आहे माझ्या अंगे. कारण आम्ही इथे उभं राहिलो तर अनुभव प्रमाण, शब्दाचे गौरव कामाने. तुकाराम महाराज सुद्धा म्हणते इथे अनुभव चाखोनी सांगे, मी अनुभवलं आणि या जगाला वाटलं. अशी कळवड्याची जाती करी लाभावी नव्हती. बुळते जन नदी डोळा, म्हणून कळवडा येत असे. आमच्या प्रेमदास माऊलीला म्हणून तुमच्या आमच्या घरी येतो, नाही तर काही गरज आहे का तुमच्या आमच्या घरी येण्याची? तुम्हाला जर कोणाच्या घरी जायची गरज नाही त्याला आहे काय? पेन्शन भेटून आपण बिना पेन्शनच्या घरी. कारण शुकाचार्य सुद्धा परीक्षित राजाकडे हे ज्ञान घेऊन गेले होते, त्यांच्या घरी गेले म्हणून परीक्षित राजाचा उद्धार झाला. कारण त्या ज्ञानाची त्यांना काय होती? जाण होती. मग ते जाण वाटण्याकरता, ते भक्ती वाटण्याकरता ते घरोघरी काय करता? वाटी आपल्या निज असते. लाई सीत लागे हाती, दोष देखून या पडते.
मग ते आपल्या ठिकाणी जीवाच्या ठिकाणी जे दोष आहे तर ते आपोआप सहज, कारण सहज भक्ती सर्व काही मिळते पण सहज भक्ती मिळत नाही. सहज भक्ती या नाव, सहज स्थिती या नाव भक्ती. संत चरण लागता सहज, ज्ञान जेव्हा आम्हाला उपजत होते तेव्हा सहज मिळते. मग ही सहज भक्ती जेव्हा आम्हाला मिळते तेव्हा खऱ्या अर्थाने आमचा काय होते तर जीवाचा उद्धार होतो आणि आपल्या ठिकाणचा जो दोष आहे तर ते दोष, मलावरण दोष, विक्षोभ दोष, तर हे आपोआप दूर सारून जातात. निळा म्हणे क्षीराचा म्हटलं तर फार भाग्यवान तुम्ही. आम्ही फार भाग्यवंत. आमच्या पूर्वजन्मीचं संचित होतं आणि आम्हाला हा ब्रह्मानंद मिळाला. ब्रह्मानंदाचं सेवन केलं आणि तो आनंद म्हणजे नामाचा आनंद. पहा आता गोकुळाचं आज काल्याचा प्रसंगी तर आपल्याला भगवान कृष्णाचं वर्णन थोडक्यात करते. पहा कृष्ण म्हणजे तुम्ही आम्ही कुठे आलो हो? बंदी खाण्यात जन्माला आलो, मथुरेत आलो. मग मथुरा म्हणजे काम, क्रोध, लोभ, मोह, आशा. मग या विकारामध्ये आलो तर कृष्ण जन्माला आणि द्रष्टा सुटला किंवा उडाला. मग कृष्ण जन्माला आमच्या ठिकाणी आमच्या बाबांना ज्ञान नाम देता क्षणिक ताबडतोब आपल्यासारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ दया लागे. कारण देता क्षणी आमच्या ठिकाणचे जे दृष्ट विचार, जे वासना तर ती काय झाली नाहीशी झाली. कारण कृष्णाचं काय झालं तिथे प्रगटीकरण झालं. कृष्ण म्हणजे अति उच्च आनंद, परमानंद, ब्रह्मानंद, आत्मानंद, अविनाशी आनंद, शाश्वत सुख ज्याला म्हणतात ते संतांच्या मुखामध्ये आहे. संतांच्या सद्गुरूच्या संगतीनं आहे. तर ते तुम्हा आम्हाला कृष्णाच्या अति उच्च आनंदामध्ये मिळालं. तर तिथे त्या बंदीखान्यामध्ये त्या भगवान कृष्णाचा काय झाला तर जन्म झाला. मग केव्हा झाला तर ते 8 वर्षाचा असताना. आणि कोण्या दिवशी तर अष्टमीच्याच दिवशी. मग अष्टमीच्याच दिवशी आणि 8 वर्षाचा झाला. आणि जाणं कुठे होतं जेव्हा कंसाला
हे मिळाली, आज्ञा मिळाली की बाबा रे तुला मारणारा जन्माला आला. भगवान कृष्ण मथुरेमध्ये तुला मारणारा, तेव्हा त्याला बंदीखान्यामध्ये वसुदेव आणि देवकीला टाकलं, ठेवलं आणि तिथे कृष्णाचा काय झाला तर जन्म झाला. आणि झाला तर 8 वर्षाचा. मग 8 वर्षाच्या असताना गोकुळाला जायचं कसं? आमच्या नंदराजाकडे यशोदेकडे जायचं कसं? तर मग प्रश्न पडला देवकीला. मग देवकी म्हणते बाबा रे कृष्णा तू आता 8 वर्षाचा जन, हे मला हसतील, मला वेळी म्हणतील, मग तू आता काय होय लहान होय. तर भगवान कृष्ण म्हणते मायवा मला लहान होता येत नाही, मला मोठाच होता येते. कारण जो तो पाहतो तो काय होते मोठाच होते. नम्र झाला भूता कोंडिले अनंता. भगवान कृष्ण नम्र झाला भूता आणि त्याने कोंडिले अनंता. मग त्याला नाही रे देवा भगवंता राजा असं करू नको, हे जन मला हसतील, मला वेळ म्हणतील. मग तेव्हा भगवंतानं लहान झाले आणि वसुदेवानं काय केलं तर आपल्या टोपलीमध्ये भगवान कृष्णाला घेतलं. नंदाच्या 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 घराला आनंदाच्या घरातले. मग वसुदेवानं काय केलं तर कृष्णाला आपल्या टोपलीमध्ये घेतलं. टोपलीमध्ये म्हणजे हे जो माथा आहे डोक्यात ज्यानं कृष्ण भगवान घेतला तो काय झाला लहान झाला. मग तेव्हा मला भगवान कृष्णाचं रूप कृष्ण 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 विश्वाकार तो दिसू लागला. म्हणून जीवाचा उद्धार. मग तो काय तर गोकुळामध्ये नंदराजाकडे गेला. श्रीरंग माझा वेडा गे, याला दुसरा नाही जोडा गे, याची संगत सोडा गे गोकुळच्या नारी, याची संगत सोडा गे गोकुळच्या नारी. हा ब्रह्मविधीचा जनिता गे, याला धरू पाहता गे, तो कैसा येई हाता गे गोकुळच्या नारी. श्रीरंग माझा वेडा गे, नाही जोडा गे, श्रीरंग माझा वेडा गे, दुसरा जोडा गे, याला धरू पाहता गे, कैसा येई हाता गे. कारण तो कसा हातात येईल तो ब्रह्मविधीचा जनिता गे. तो अश्यकाच्या हाती तुरी देते. तो तुमच्या आमच्या हातात येण्याजोगता नाही, परंतु आपण भाग्यवंत म्हणून आमच्या श्रीपाद बाबाची आमच्या प्रेमदास बाबाची भेट झाली आणि तुमच्या हाती देईची. आणि करतडी आवळा तैसा हरी. मग तो आनंद प्रेमानंद भक्ती रसाचा जो आनंद तर तो तुम्ही आम्ही माथात घेतला, म्हणजे या टकोऱ्यात घेतला. आमच्या जो बुद्धीवरला जो मळ होता अनादी कालापासून तो काढून टाकला. कारण बुद्धीवर काय आहे मळ आहे, बुद्धी
बोध्या सोके एवढी वस्तू चुके संकल्पनिके याहुनी बुद्धी बोध्या सोके सोके म्हणजे चावट बुद्धी कोणती गोष्ट काम करू शकते परंतु जो आत्मवस्तू आहे जी परमात्मा वस्तू आहे त्याच्यापर्यंत ती जाऊन पोहोचू शकत नाही मनाची नकील नगे बुद्धीची नगे ढिग तेथे इंद्रिया किर जोगे काय होईल मनसा वचना गोचर बुद्धीला लगे ज्याची मेर ऐशी निरकार निज वस्तू आहे ती परमात्मा वस्तू आहे जी आनंद वस्तू आहे गोकुळामध्ये आहे आमच्या नंदराजाकडे भगवान कृष्ण गेले आणि तेथे काय झालं तर आनंदी आनंद गोकुळी आनंद झाला दैव आले आणि रामकृष्ण घरा आला आनंदी आनंद झाला हरे विठ्ठल 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 कंठी धरला कृष्ण मणी अवघाजनी प्रकाश अवघाजनी प्रकाश अवघाजनी Thank you.
उदार तू होय मन देवी पायी संताची या संतांची निरवी हे